सातारा पीडित डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते। डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं आता उघड झालंय। मयत तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा आता पोलिसांना प्राप्त झालाय। मृत डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणताही आघात नाहीये। बनकर, बदने आणि मृत डॉक्टरचे सीडीआर सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेत। पीएसआय बदने सोबत मृत डॉक्टरचं फोनवरून संभाषण झाल्याचं सुद्धा आता उघड झालंय। तरुणीच्या हातावरील हस्ताक्षराचा अहवाल अद्याप सुद्धा बाकी आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी आता अधिकच सखोलमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास आता सुरू केलेला आहे। दरम्यान फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आता आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी झाला होता। दोघांमध्ये संभाषण सुद्धा झालं होतं। पोलिसांकडून दोघांची सुद्धा आता चौकशी आता केली जाते। प्रशांत बनकरला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर आणि या सर्व आरोपींचे या तरुणीसोबत झालेलं संभाषण सुद्धा पोलिसांच्या हाती लागले। सीडीआर रिपोर्ट्स पोलिसांच्या हाती लागलेत आणि आता पोलीस अधिक सखोल आता या प्रकरणाचा तपास करत आहेत।